हॅलो एव्हरीवन. ब्रह्मदेवाने जे लिहिलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही. कुंभ राशी, येत्या 17 दिवसामध्ये मोठा धमाका होणार आहे. पहा, एक शोक संदेश आहे आणि 2 मोठ्या खुशखबरी आहेत. सावधान. प्राचीन भारतीय मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने आपल्या जन्माच्या वेळेचा आपल्या जीवनाचा प्रारब्ध लिहून ठेवलेला असतो, जो कोणालाही बोलता येत नाही. गृह नक्षत्र आणि राज्यावर आधारित ज्योतिषशास्त्र आपल्या या प्रारब्धाचा अंदाज देण्याचा प्रयत्न करते. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येत्या 17 दिवसात काही विशेष घटना घडू शकतात. या काळात काही आनंददायक तर काही चिंताजनक गोष्टींना सामना करावा लागू शकतो. चला तर याचा सविस्तर आढावा घेऊया. शोक संदेश म्हणजेच दुःखद घटना. ती म्हणजे जीवनात सुखद किंवा दुःखद घटना ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात काय दुःखद बातम्या मिळण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या घटनांची शक्यता आहे. त्यातील नंबर 1, कुटुंबातील आरोग्य समस्या म्हणजेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होऊ शकते. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्या. नंबर 2, मित्र किंवा सहकाऱ्यांसोबत तणाव म्हणजेच मित्र किंवा कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. नंबर 3, आर्थिक तणाव व आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नियोजन करा. यावर नियमित संवाद साधा. कोणत्याही वादाला जाऊ नका. आरोग्यासाठी वेळोवेळी तपासणी करून योग्य ती काळजी घ्या. त्यानंतर 2 मोठ्या खुशखबरी आहेत. एक आनंद बातमी. पहिली खुशखबर आहे ती आर्थिक प्रगती, व्यवसायातील प्रगती. जर तुम्ही व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर त्यातून लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक जोडले जाऊ शकतात. नंबर 2, नोकरीत यश, प्रमोशन, पगार वाढ, नवीन नोकरीची संधी येऊ शकते. ते जुनी थकीत देणे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी कमी होतील, पैसे येतील. आता दुसरी खुशखबर, वैयक्तिक जीवनात सुधारणा. त्यामधील पहिलं, शैक्षणिक यश. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवण्याची शक्यता आहे. नंबर 2, प्रेम संबंधात सुधारणा व जर त्यांच्या नात्यात काही तणाव असेल तर तो कमी होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या सहकार्याने सुखद आनंद येतील. त्यानंतर सावधानता. त्याच्यासाठी विशेष खबरदारी. प्रवास, वाहतुकीच्या नियमांचे पालन करा. आपल्या प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करा. प्रवासादरम्यान आवश्यक कागदपत्रे व वैयक्तिक वस्तूंची काळजी घ्या. आरोग्य व मानसिक ताण आणि निद्रानाशाकडे विशेष लक्ष द्या. पचन समस्या, थकवा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित व्यायाम व योगासनांचा सराव करा. वैयक्तिक संबंध आणि संवाद. तुम्ही वाटचाल आणि शांतपणे संवाद साधा. कोणत्याही नकारात्मक चर्चात गुंतणे टाळा. जवळच्या लोकांना भावनिक आधार द्या. या सर्वांसाठी उपाययोजना. त्यातील नंबर 1, भगवान शंकरांची पूजा. तुम्ही दररोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. नंबर 2 म्हणजेच दान धर्म, अन्नदान, वस्त्रदान करा. काळे तिळाचे दान करा. नंबर 3, ध्यानधारणा म्हणजेच रोज 10 ते 15 मिनिटं ध्यानधारणा करा. नंबर 4, सूर्यनमस्कार नियमित करा. सूर्यनमस्काराने शारीरिक मानसिक स्थैर्य मिळेल. मित्रांनो, या काळात संयम व आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टिकोन बाळगणे महत्त्वाचे आहे. दुःखद घटना जरी घडली तरी त्या तुम्हाला सामोरे जावे लागेल. येणाऱ्या आनंददायी घडामोडींना स्वागत करण्यासाठी तुम्ही तयार राहा. कारण ठरलेली असली तरी तुमच्या प्रयत्नांनी तुमच्या भविष्यात अधिक उज्ज्वल करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. धन्यवाद.